नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपला जो लेक्चर असणार आहे तो येणारे महाराष्ट्र सेट परीक्षा 2025साठी पेपर 1 फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग म्हणजेच अध्यापनावर परिणाम करणारे घटक. असे काही घटक असतात ज्याचा परिणाम आपल्या अध्यापनावर होतो. आपली टीचिंग जी आहे, आपली टीचिंग प्रोसेस जी आहे त्यावरती फरक पडतो. आपली टीचिंग चेंज होते किंवा आपली टीचिंग इफेक्टिव्ह होते, आणखीन याचा त्याच्यावरती परिणाम होतो. राईट. सो असे कुठले कुठले घटक आहेत, असे कुठल्या कुठल्या घटकामुळे आपल्या टीचिंगवरती इफेक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला ते टूल्स असतील किंवा काही एन्व्हायरमेंटल गोष्टी असतील, सायकोलॉजिकल गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक गोष्ट, पेपर 1 करिता आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे. सो एम.एच. सेट पेपर 1साठी फुल कोर्स आपल्याकडे जो आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत तुमच्या अभ्यासक्रमाला बूस्टअप करण्यासाठी. यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास तुमचा होऊन जाईल. पूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारावरती हे मॉक टेस्ट असणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, ज्याचा अभ्यास करून तुम्ही तुमचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्ससुद्धा मिळणार आहेत. त्या लेक्चर्समध्ये तुमचे डाऊट्स वगैरे सर्व तुम्ही क्लिअर करू शकता, कारण ते लाईव्ह सेशन्स असणार आहेत. त्यासोबतच व्हिडिओ रेकॉर्डेड सेशनसुद्धा असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियंट टाईमनुसार ते लेक्चर्स पाहता येतील आणि तुमच्या सरावासाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी MCQs आणि PYQचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे, ज्याचा अभ्यास करून, ज्याची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते आणखीन बूस्टअप करू शकता, आणखीन स्ट्रॉंग करू शकता, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारला तर तुम्हाला त्यामध्ये अडचण येणार नाही. तुम्ही इझिली ते प्रश्न सोडवू शकाल. असे हे MCQs आणि PYQचं सेशन आपण जे आहे नॉट सेशन द PDF आपण बनवलेला आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये तुमचं क्वालिफिकेशन होणार म्हणजे होणारच. कारण पेपर 1मध्ये हा कोर्स घेऊन जर तुम्ही तुमचं प्रिपरेशन केला तर तुम्हाला 80+ मार्क्स तुमच्या एक्झामिनेशनमध्ये मिळण्यापासून कोणीही थांबवणार नाही. ठीक आहे. त्यामुळे फटाफट आत्ताच्या आत्ता सर्वांनी या दिलेल्या नंबरवरती, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि कोर्स जॉईन करायचा आहे. चला चालू करूया लेक्चरला. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की ॲडल्ट लर्नर. ठीक आहे. प्रौढत्व किंवा ॲडल्ट ज्याला म्हणतो आपण, हे मुख्यतः वय आणि संज्ञात्मक परिपक्वतेच्या आधारावर परिभाषित केले जाते. म्हणजे एज आणि मॅच्युरिटी लेवलवरती ॲडल्ट लर्नर्स जे आहेत ते डिसाईड केले जातात. भारतामध्ये याची वयाची कॅटेगरी जी आहे ती 15 ते 35 अशी कन्सिडर केली जाते. परंतु युनेस्को ही जी साईट आहे किंवा युनेस्को हे जे संघटना आहे त्यांनी ॲडल्टची जी एज कॅटेगरी दिली ती आहे 24 ते 65 दरम्यान. ठीक आहे. हे असतात ॲडल्ट लर्नर. तर ॲडल्ट लर्नरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात ते आपण पाहूया. ते जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. ॲटोनॉमी, स्वायत्तता. यामध्ये काय सांगितलंय की इंडिपेंडेंटली ते काम करत असतात. इंडिपेंडेंटली स्टडी करायला त्यांना जास्तीत जास्त प्रेफरेबल असतं. म्हणजे काय, डिसिजन मेकिंग असेल किंवा स्टडी असेल त्यामध्ये जास्तीत जास्त स्वतंत्रपणे काही करण्याचा हेतू त्यांचा असतो किंवा स्वतंत्रपणे काही गोष्टी ट्राय करण्याचा, म्हणजे ट्रायल अँड बेस एरर बेस वरती जे स्टडी करतो आपण किंवा एक्सपेरिमेंट्स करतो, अशा प्रकारे स्टडी करायला त्यांना जास्तीत जास्त आवडतं. कोणाला? ॲडल्ट लर्नर्सला. ठीक आहे. तर हे झालं ॲटोनॉमी किंवा स्वायत्तता, स्वतंत्रपणे. पुढचं आहे ध्येयाभिमुख म्हणजे गोल ओरिएंटेड. बऱ्याच प्रौढांची विशिष्ट उद्दिष्टे असतात जी ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. ते शिकण्याच्या क्रियाकलापामध्ये भाग घेण्यात प्राधान्य देतात, ज्यामुळे त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यात मदत होते. गोल ओरिएंटेड म्हणजे काय, एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी कुठली गोष्ट किंवा किती ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्यामध्ये ते जास्तीत जास्त ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतात. ठीक आहे. म्हणजे गोल तुम्हाला साध्य करायचा असेल तर जे काही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये लागणार आहेत ते परिपूर्ण करण्यासाठी ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतात. ते ऍक्टिव्हली ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. हे झालं तुमचं गोल ओरिएंटेड.
प्रॅक्टिकल म्हणजे काय? प्रॅक्टिकल म्हणजे त्यांना जास्तीत जास्त ऍडल्ट लर्नरना जास्तीत जास्त प्रॅक्टिकली काम करणं आवडतं. याचा अर्थ काय की सेमिनार असेल ते फक्त ऐकणं, टीचिंग असेल ते फक्त ऐकणं, हे ऐकणं सोडून त्या पलीकडे ते जास्तीत जास्त इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे ऐकलं आहे त्याला आता अंमलात आणायला लागेल असं ते विचार करत असतात. ठीक आहे. कामाच्या ठिकाणी प्रौढ लोक व्यावहारिक ज्ञान आणि अनुभवांना प्राधान्य देतात, जे काम सुलभ करतील किंवा महत्वपूर्ण कौशल्य प्रदान करतील. है ना. हे प्रॅक्टिकलीमुळे काय होतं, त्यांची स्किल्स डेव्हलप होतात. दुसऱ्या शब्दात प्रौढांना शिकण्याच्या क्रियाकल्पामध्ये वैयक्तिक प्रासंगिकता आवश्यक आहे. ऑलराईट. प्रॅक्टिकल राहणं त्यांना जास्तीत जास्त आवडत असतं. त्यानंतर लर्निंग बाय एक्सपिरियन्स, है ना, अनुभवाने शिकणे. बरेच प्रौढ लोक व्याख्याने ऐकण्याऐवजी करून शिकणे पसंत करतात. अनुभवात्मक शिक्षण हे अनुभवाद्वारे शिकण्याची प्रक्रिया आहे आणि लर्निंग थ्रू रिफ्लेक्शन ऑन डुईंग अशी अधिक संक्षिप्त व्याख्या आहे. यामध्ये काय म्हटलंय की ऍडल्ट लर्नर जे असतात ते एक्सपिरियन्सने जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट ट्राय करणे किंवा एक्सपेरिमेंट करणे, है ना, त्या एक्सपेरिमेंट मधून जो रिझल्ट निघतो त्याचा अनुभव घेऊन, त्याचा एक्सपिरियन्स घेऊन शिकणे हे त्यांना जास्तीत जास्त आवडत असतं. कोणाला? ऍडल्ट लर्नरला. ठीक आहे. तर या ठिकाणी एक वाक्य सांगितलंय की लर्निंग थ्रू रिफ्लेक्शन ऑन डुईंग. लर्निंग थ्रू रिफ्लेक्शन ऑन डुईंग म्हणजे काय? जे आपण करतो, जे आपण एक्सपेरिमेंट करत आहोत, जी आपण कृती करत आहोत, त्याचा रिझल्ट जो येतो, त्याचं रिफ्लेक्शन जे येतं, है ना, त्यातून शिकणं म्हणजे लर्निंग थ्रू रिफ्लेक्शन ऑन डुईंग. ठीक आहे. रिफ्लेक्शन ऑन डुईंग आणि लर्निंग थ्रू या दोन गोष्टींना डिवाइड केलं तर आपल्याला त्याचा अर्थ चांगल्या पद्धतीने समजेल. पुढे वळूया आपण इमोशनल बॅरियर्स. ऍडल्ट लर्नर जे असतात, म्हणजे ऍडल्ट ही जी कॅटेगरी आहे, या वयामध्ये किंवा या कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त इमोशनल बॅरियर्स असतात. इमोशनल बॅरियर्स म्हणजे भावनिक अडथळे. फॉर एक्झाम्पल, अनुभवाद्वारे, एक्सपिरियन्सद्वारे ऍडल्टला काय होतं, एखाद्या विषयाची भीती वाटू शकते किंवा एखाद्या विषयाबद्दल चिंता वाटू शकते किंवा नोकरीच्या जबाबदाऱ्या किंवा धोरणामध्ये जबरदस्तीने केलेल्या बदलामुळे राग येऊ शकतो, है ना. या भावना शिकण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. ऑलराईट. यामध्ये काय सांगितलंय की इमोशनली बॅरियर्स या कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त येतात. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक्झाम्पल पण दिलंय की एखाद्या विषयाबद्दल चिंता वाटू शकते एक्सपिरियन्स नुसार. ठीक आहे. त्यानंतर नोकरीच्या शोधासाठी आपली मनपसंत नोकरी आपल्याला मिळेल का, ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारची नोकरी पाहिजे, त्याच प्रकारची नोकरी मिळेल का, है ना. यासारख्या अनेक गोष्टी असतात जे की इमोशनली तुम्हाला काय करत असतात, अडथळे आणत असतात, है ना, तुमच्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये. ऑलराईट. त्यानंतर आहे एक्सटर्नल रिस्पॉन्सिबिलिटी. एक्सटर्नल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमचा जो पर्टिक्युलर, तुमचा पर्सनल जो एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला सोडून एक एक्सटर्नल रिस्पॉन्सिबिलिटी असते. फॉर एक्झाम्पल, तुमची फॅमिली, तुमचे मित्र, है ना, तुमचा समुदाय, या सर्व गोष्टी जे काय आहेत ते एक्सटर्नल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. ठीक आहे. बहुतेक प्रौढ विद्यार्थ्यांकडे कुटुंब, मित्र, समुदाय आणि कामासाठी असंख्य जबाबदाऱ्या आणि वचनबद्धता असतात. शिकण्यासाठी वेळ काढल्याने प्रौढ विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शिक्षणाकडे जास्त वेळ देता तेव्हा हे एक्सटर्नल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहेत याकडे कमीत कमी लक्ष जात असतं, म्हणजे दुर्लक्ष होत असतं, असं या ठिकाणी सांगितलंय. स्वतःसाठी जबाबदार, रिस्पॉन्सिबल फॉर सेल्फ. सेल्फ रिस्पॉन्सिबल म्हणजे तुम्ही जे काही करत आहात त्याचा रिझल्ट जो येत आहे त्या रिझल्टला कोण कारणीभूत आहे, कोण जबाबदार आहे, तर तुम्ही स्वतः जबाबदार आहे, असं या ठिकाणी सांगितलंय. प्रौढ विद्यार्थी अनेकदा शिकत असताना त्यांच्या यशाची किंवा त्यांच्या अपयशाची सुद्धा जबाबदारी घेत असतात. ठीक आहे. तर हे सर्व होतं तुमचं ऍडल्ट लर्नरची कॅरेक्टरिस्टिक्स, तुमचे ऍडल्ट लर्नर जे आहेत त्यांचे वैशिष्ट्ये. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग, है ना. अध्यापन प्रक्रियेत शिक्षक कठोर परिश्रम करतात, सर्वांना माहितीच आहे. माहिती गोळा करतात आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देतात, है ना. शिक्षक काय करत असतात टीचिंग प्रोसेस मध्ये, की कठोर परिश्रम करतात, म्हणजे हार्ड वर्क करत असतात. त्यांना इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असते, ती कलेक्ट केलेल्या इन्फॉर्मेशनला व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली उतरवायचं असतं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं काम असतं. ठीक आहे. काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटक आहेत जे शिकण्याच्या प्रक्रियेवर किंवा शिकण्यावर परिणाम करत असतात. आता हे जे हार्डवर्क आहे टीचरचं, या हार्डवर्क मध्ये काही गोष्टी अशा आहेत की ते परिणाम करत असतात, है ना. टीचर जर हार्डवर्क करत आहे तर काही अशा गोष्टी आहेत त्यामध्ये अडथळा आणू शकतात. तर त्या काय गोष्टी आहेत त्यालाच म्हटलं जातं फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग.
अध्यापनावर परिणाम करणारे घटक. लेखात आपण अध्यापनावर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल जाणून घेणार आहोत. आपण पुढे या लेक्चरमध्ये ते जाणून घेणार आहोत काय काय त्यामध्ये फॅक्टर्स आहेत. तर बघूया आपण फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू टीचर. टीचर कडून काही गोष्टी असतात की ज्यामध्ये टीचिंग मध्ये ते बॅरियर्स आणू शकतात किंवा टीचिंग मध्ये ते किंवा टीचिंग प्रोसेस मध्ये ते इफेक्ट करत असतात. ठीक आहे. पहिला आहे विषयाचे ज्ञान. हे तर सर्वांना माहितीच आहे. टीचरकडे विषयाचं ज्ञान चांगल्या प्रकारे असलं पाहिजे. सब्जेक्ट नॉलेज असलं पाहिजे. जे सब्जेक्ट तुम्ही पर्टिक्युलरली एक स्टुडंट्सना शिकवणार आहात, तर त्या स्टुडंट्सना शिकवण्याच्या आधी तुम्हाला त्या विषयाबद्दल किती ज्ञान आहे हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला त्या विषयाबद्दल नॉलेज नसेल, ज्ञान नसेल, तर तुम्ही ते शिकवू नये. कारण विद्यार्थ्यांना तो चुकीचा संदेश जाऊ शकतो किंवा तुम्हाला ते शिकवण्यामध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे लर्नर्स नॉलेज. लर्नर्स नॉलेज म्हणजे ते शिकणारा जो आहे त्याचं नॉलेज. जर टीचर एखादी ऍडव्हान्स गोष्ट तुम्हाला शिकवत असेल, तर ती ऍडव्हान्स्ड गोष्ट शिकण्याआधी तुम्हाला त्या ऍडव्हान्स गोष्टीचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. कोणाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे? लर्नर्सला, शिकणाऱ्यांना, स्टुडंट्सला. ठीक आहे. तेव्हाच ते ऍडव्हान्स नॉलेज जे काही टीचर शिकवणार आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजू शकतं. ठीक आहे. त्यामुळे लर्नर्सचं प्रिव्हियस नॉलेज जे आहे ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर लर्निंग स्किल्स. आता टीचरचे जे काही लर्निंग स्किल्स आहेत, कम्युनिकेशन स्किल असेल, टीचिंग स्किल असेल, है ना, वेगवेगळ्या पद्धतीने टीचर शिकवत असेल, है ना, काही स्किल्स असतात ज्या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. तर अशा स्किल्समुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा समजतं आणि विद्यार्थ्यांचा रस सुद्धा त्यामध्ये असतो. ठीक आहे. म्हणजे इंटरेस्ट सुद्धा विद्यार्थ्यांचा त्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर फ्रेंडशिप अँड इंटिमसी म्हणजे मैत्री आणि जवळीक. विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण वागणूक करणे हे टीचरचं एक महत्वपूर्ण स्किल आहे असं आपण बोलू शकतो. कारण जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांना जवळीक कराल, एक मैत्री प्रमाणे तुम्ही शिकवाल, अ, तेवढंच विद्यार्थ्यांना काय होईल ते चांगल्या पद्धतीने समजेल आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर व्यक्तिमत्व आणि वर्तन, पर्सनॅलिटी आणि बिहेवियर. टीचरची पर्सनॅलिटी आणि टीचरचा बिहेवियर हा खूप चांगला असला पाहिजे. त्यावरूनच रिफ्लेक्ट होतं विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स, विद्यार्थ्यांचं शिकणं. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍडजस्टमेंट अँड लेवल ऑफ मेंटल हेल्थ. शिक्षकाची मेंटल हेल्थ सुद्धा यामध्ये खूप इम्पॉर्टंट असते. जर शिक्षक मेंटली प्रिपेअर्ड नसेल, मेंटली वीक असेल, स्ट्रॉंग नसेल, तर त्याचा टीचिंग प्रोसेसमध्ये इफेक्ट येत असतो. त्यानंतर शिस्त, डिसिप्लिन. डिसिप्लिन तर सर्वांना माहितीच आहे. शिक्षकामध्ये डिसिप्लिन असली पाहिजे. कारण शिक्षक एक असा आहे ज्याला पाहून, ज्याला बघून विद्यार्थी सुद्धा शिकत असतात. जर शिक्षक डिसिप्लिन्ड असेल तर विद्यार्थी सुद्धा डिसिप्लिन्ड होतात. ठीक आहे. तर हे सर्व गोष्टी होत्या रिलेटेड टू टीचर. फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू टीचर. टीचरकडून काही गोष्टी असतात, काही घटक असतात जे शिकण्यावरती किंवा अध्यापनावरती परिणाम करत असतात. त्यानंतर पाहूया शिकणाऱ्याशी संबंधित म्हणजे लर्नर्सच्या संबंधित. त्यामध्ये काय काय आहे? मॅच्युरिटी आहे. लर्नरची मॅच्युरिटी लेवल जी आहे त्यावरून सुद्धा इफेक्ट करत असतो टीचिंग वरती, है ना. जर लेस मॅच्युअर असेल तर त्याला आणखीन डीपली शिकवायला लागतं. जर विद्यार्थी चांगले मॅच्युअर असतील तर त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतो, है ना. त्यांना डीपली जास्त शिकवण्याची गरज नाही. त्यानंतर एज आहे, है ना, एज कॅटेगरी. मोटिवेशन, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी जास्त मोटिवेटेड असतील तर ते शिक्षणामध्ये जास्तीत जास्त ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतील. ठीक आहे. प्रिव्हियस नॉलेज, जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रिव्हियस नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण एखादी ऍडव्हान्स गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ते बेसिक नॉलेज मीन्स व्हॉट? दॅट इज युअर प्रिव्हियस नॉलेज. त्यानंतर इंटेलिजन्स, तुमची बुद्धिमत्ता कशी आहे. काही ट्रिकी क्वेश्चन्स असतील, काही ट्रिकी गोष्टी असतील किंवा क्रिटिकल थिंकिंग असते, आपण बोलू शकतो. या गोष्टी तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर मेंटल हेल्थ, जसे शिक्षकाची मेंटल हेल्थ शिकण्यामध्ये इम्पॉर्टंट असते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची सुद्धा मेंटल हेल्थ यामध्ये इम्पॉर्टंट असते. त्यानंतर शारीरिक व्यंग आणि अकार्यक्षमता, फिजिकल अँड इनइफिशियन्सी. जर विद्यार्थी इफिशियंट नसेल, इनइफिशियंट असेल, फिजिकली डिसऑर्डर काही असेल, तर यामध्ये याचा सुद्धा फरक पडत असतो टीचिंग वरती. गोल सेटिंग अँड ऍस्पिरेशन, ध्येय सेटिंग आणि आकांक्षा पातळी. म्हणजे यामध्ये हे सुद्धा कशाचा भाग झाला, तर एक मोटिवेशनल पार्ट झाला किंवा गोल ओरिएंटेड एक पार्ट झाला. ठीक आहे. आता पाहूया आपण काही
फॅक्टर्स जे की टीचिंगवरती अफेक्ट करत असतात रिलेटेड टू इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज किंवा शिकवण्याच्या सुविधाबद्दल है ना. तर काय काय असू शकतात, मेथड्स ऑफ लर्निंग आहे, त्यानंतर मोड ऑफ लर्निंग आहे, म्हणजे ऑनलाईन लर्निंग आहे, ऑफलाईन लर्निंग आहे, मोड ऑफ लर्निंग झालं, तुमचे मटेरियल्स कसे आहेत, टीचिंग मटेरियल्स कसे आहेत, फीडबॅक सिस्टीम, तुमची इव्हॅल्युएशन सिस्टीम कशी आहे किंवा फीडबॅक सिस्टीम कशी आहे, तुमच्या ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारे, इन्फ्रास्ट्रक्चरचा सुद्धा टीचिंग वरती इफेक्ट पडत असतो. त्यानंतर ऍटमॉस्फिअर चांगला आहे का तुमच्या मॅनेजमेंटचं किंवा ऑर्गनायझेशनचं, ह्या सर्व गोष्टी टीचिंग वरती अफेक्ट करत असतात. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स, ठीक आहे. इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स मध्ये टीचर स्टुडंटचा रेशो आहे, त्यानंतर क्वालिटी ऑफ टीचर्स अँड देअर कमिटमेंट्स है ना. टीचरची क्वालिटी म्हणजे तुमची जी मॅनेजमेंट आहे, तुमचं जे ऑर्गनायझेशन, तुमचं जे कॉलेज आहे त्यामध्ये कशा टाईपचे टीचर्स आहेत, टीचरची क्वालिटी कशी आहे, हाय लेवल टीचर्स आहेत की लो लेवल टीचर्स आहेत, त्यावरून काय होतं टीचिंग वरती इफेक्ट पडत असतो. इन्फ्रास्ट्रक्चर जितकं चांगलं असेल तितकाच एन्व्हायरमेंट सुद्धा चांगला राहतो है ना. शिकण्यासाठी मुलं इंटरेस्टेड असतात, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतात है ना. त्यानंतर आहे टीचिंग मेथड्स जे अडॉप्ट केलेले आहे. तुमची इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इन्स्टिट्यूट मध्ये टीचिंग मेथड्स आहे, शिक्षकांची जी टीचिंग मेथड आहे ते त्याचा सुद्धा इफेक्ट पडत असतो पूर्ण टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये. त्यानंतर तुमचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट कसं आहे, इन्स्टिट्यूशनल सक्सेस, तुमचं इन्स्टिट्यूशन किती सक्सेसफुल आहे है ना. त्यानंतर स्टॅबिलिटी, द इन्व्हायरमेंट तर तुम्हाला माहितीच आहे, इन्व्हायरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा क्लासरूम इन्व्हायरमेंट कसा आहे, तुमचे लायब्ररी कशी आहे है ना, तुमचा ओव्हरऑल कॅम्पस कसा आहे, या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात तुमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये. त्यानंतर फिजिकल अँड मटेरियल रिसोर्सेस, भौतिक आणि अभौतिक संसाधने, हे सर्व गोष्टी काय करत असतात टीचिंग वरती अफेक्ट करत असतात. ऑलराईट, समजलं सर्वांना? आय होप सर्वांना समजलं असेल की आपण वेगवेगळ्या फॅक्टर्सने पाहिलं की रिलेटेड टू टीचर झालं, त्यानंतर रिलेटेड टू लर्नर झालं, रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर झालं किंवा इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज झालं, त्यानंतर रिलेटेड टू इन्स्टिट्यूट. या प्रत्येक गोष्टीमधून जे काही घटक आहेत ते काय करत असतात टीचिंग लर्निंग प्रोसेसला इम्पॅक्ट करत असतात किंवा त्यावरती फरक पाडत असतात. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग द लेक्चर आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर असंच सर्वांनी लेक्चर अटेंड करत राहा, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि गणेश चतुर्थीनिमित्त तुमची सर्व आडापिडा सर्व टळू द्या अशी मी गणरायाकडे विनंती करतो. सो थँक्यू सो मच. बाय बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे.